पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तो पशुसंवर्धन मिळालं. मला तर ज्यांना बोलता येत नाही, अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. पर्यावरण मंत्रालय हे समजवतो नाकी उडवलेलं मला लोकांना. पण मुंडे साहेबांची एक शिकवण आहे. मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे, या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. आणि म्हणून मी जेव्हा ग्रामविकास मंत्री झाले, काय करावं म्हणजे या ग्रामविकास मध्ये काहीच काम नव्हतं मला तसं. मग मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणली, 25-15 लोकांना माहित सुद्धा नव्हता, गावागावामध्ये झाला. त्याच वेळी माटेगावला 5 कोटी रुपयाचा निधी आपल्या अण्णास भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी माझ्या खात्याच्या माध्यमातून दिली. त्यावेळी मी सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव या जन्मस्थळी निधी दिला. त्यावेळी मी जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड निधी दिला. या श्रद्धास्थानांचा जे स्मारक आहे ते जगाला पुढच्या ज्या पशूंना बोलता येत नाही त्यांचं खातं माझ्याकडे, ज्या पर्यावरणाला व्यक्त होता येत नाही त्याचं खातं माझ्याकडे. पण मी एक वचन देते तुम्हाला, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी प्रेरित होऊन या परिस्थितीत सुद्धा या खात्यांचं नाव होईल असं काम करण्यासाठी मी जळजळत राहीन आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काम. हे पर्यावरण जे जागतिक आहे, जिथे डोंगर कोसळत चालले, दर्या कोसळत चालल्या, पाणी संपत चाललंय, ऑक्सिजन कमी होत चाललंय, वृक्ष कमी झाले, याहीपेक्षा भयानक पर्यावरण माणसांचं चाललं. हे माणूस पृथ्वीला आणि सृष्टीला रंग काय, हिरवे झाड आहे, निळं पाणी आहे, काळे डोंगर आहे, पण माणूस मात्र असंख्य रंगात विभागलाय. कोणाचा हिरवा आहे, कोणाचा पिवळा आहे, कोणाचा भगवा आहे, कोणाचा निळा आहे. अशा असंख्य रंगात विभागलेल्या माणसाला एका रंगामध्ये, शांततेच्या रंगामध्ये एकत्र आणण्याचं काम काही सोपं नाही. धनुभाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे. छत्रपती शिवरायांची जयंती असेल तर आमच्यातला कोणीतरी इथला मस्के अध्यक्ष झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल तर बाजीराव धर्माधिकारी अध्यक्ष झाला पाहिजे. संभाजी महाराजांची जयंती असेल तर जगतकर अध्यक्ष झाला पाहिजे. आणि सावरकरांची जयंती असेल तर कोणीतरी पाटील अध्यक्ष झाला पाहिजे. काय हरकत आहे? असा समाज घडला तर या व्यवस्थांना अर्थ आहे. नुसते भाषण आणि व्याख्यान आम्ही देऊ, पण हे तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. हे जे छावे उभे आहेत ना छोटे, त्यांच्या चेहऱ्यावर इतकं निष्पाप आहेत ना, इतके मोड आहेत लेकरं, त्यांना माहित नाही यांच्या शर्टवर काय लिहिलंय. पण एक लक्षात ठेवा, मागे काही लिहू द्या, छावा लक्षात ठेवा. छावा छावा हा वाघाचा असतो, सिंहाचा असतो. छावा आणि पछडे व्हा आणि आपले पंजे एवढे मजबूत करा की तुमचं आडनाव काही असलं तरी तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. अशा प्रकारचं काम सगळ्या गोष्टींपासून समाजाचं रक्षण करण्याचा आशीर्वाद एक मोठी म्हणून मी तुम्हाला सर्वांना देते. धनुभाऊंनी सांगितलं की श्रद्धा बाळगण्याविषयी काही नाही, पण अंधश्रद्धा बाळगण्याच्या बद्दल लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी शिकवण दिली की ही पृथ्वी ही कामगारांच्या कष्टावर घामावर उभी आहे. हे त्यांनी सांगितलं. कामगारांच्या कष्टावर घामावर उभी असणारी ही पृथ्वी म्हणजे आता याच्यात सगळे आले, गोरे माणसं आले, परदेशातले काळे लक्षात ठेवत नाही. कामगार झाल्यावरच लोक लक्षात ठेवतात. लोकांचं काम केलं आणि जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाणला कोणी लक्षात ठेवत. जगात कोण भाषण करायचं, भ्रष्टाचार करून करायचं, घरी येऊन पैसे खायचे लोकांचे, अशा लोकांना लक्षात ठेवत नाही. आज धनुभाऊंनी सांगितलं एका पोराच्या हृदयाचं ऑपरेशन केलं, तो आता मोठा झाला. असंख्य लोक आमच्या दारात येतात, कुणाचं ऑपरेशन असतं, कुणाला कॅन्सर झालं असतो, कुणाची फीस भरायची असते. हे समाजाच्या लोकांना देण्याचं काम करतो. म्हणून एवढ्या अवघड परिस्थिती इथे टिकून राहू शकतो. राजकारणात हे सोपं नाही, आताच्या तर नाहीच नाही. एक तर जातीपातीचं धर्माचं राजकारण होत आहे आणि त्याच्यावर पुन्हा स्त्री आणि पुरुषाचं वेगळं भांडण होतं. म्हणजे माझी तर त्यांच्यापेक्षा अजून थोडी गडबड लढाई. कारण पुन्हा स्त्री आहे, स्त्री कधी वारसा होऊ शकते का? कुठे म्हणजे अण्णाभाऊसाठी स्त्री वारसा होऊ शकत नाही. कुठे म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर की मुलाला एक मत देता येते, मुलीला अर्ध देता येते, नाही म्हणले. जेवढं मत मुलीला देता येते तेवढंच मुलाला देता येते. जो आरक्षणाचा शिक्षणाचा अधिकार स्त्रीला आहे तो पुरुषाला आहे तोच आहे. आणि म्हणून
या लढाईमध्ये जो जिंकतो तो इतिहास करतो, आणि जो इतिहास करतो त्याला तो गेल्यानंतरही लोक त्याचं आठवण करत असतात, त्याच्या विचारांवर चालत असतात. आणि म्हणून एवढं सांगेन, माणुसकी हीच आमची जात आणि समता हाच आमचा धर्म. शोषितांच्या जीवनात प्रकाश आणणे हेच आमचे खरे कर्म. हे वाक्य आपल्या अण्णाभाऊ साठेंचे, हे वाक्य प्रत्येक जण जो जगेल तो अण्णाभाऊ साठेंना अभिमान होईल असं काम करेल. महामानव याच्यासाठी नाही बनले की आमच्या नंतर कुणी बनू नका. त्यांचे स्वप्न आहेत असंख्य बाबासाहेब बनावे, असंख्य अण्णाभाऊ बनावे, असंख्य लढणारे संभाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती शिवराय बनावे, असंख्य सावित्रीबाई बनाव्या, जिजाऊ बनाव्या, रमाई बनाव्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी बनाव्या, तरच त्यांच्या आठवणीला या जयंत्यांना अर्थ. म्हणून आपण सर्व कष्टाने उभे राहू, कोणासमोर हात पसरू नका. शिका, कमवा आणि शिका, स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला दिलेलं आरक्षणाचं जे कवच कुंडल आहे त्याचा वापर करून स्वतःच्या पायावर उभं राहा. तुमच्या पाठीशी तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल, समाज तुमच्या समोर झुकल्याशिवाय राहणार नाही. यशस्वी माणसाच्या मागे सगळे झुकत असतात, समोर त्याच्या सगळ्या लोटांना घालत असतात. यश नसले की लोक त्याच्या मागे उलट बोलतात. दोन्ही अनुभव मी घेऊन बोलायले, स्वतःच्या अनुभवातून बोलायले. जेव्हा यश मिळत नाही तेव्हा सगळे आपल्यावर कातवट खाऊन येतात, आणि यश मिळालं किंवा पद मिळालं की लोक म्हणतात अरे वा, हे तर म्हणजे ग्रेटच माणूस. आपलं पद नसताना आणि असताना वर्तन सारखंच असलं पाहिजे. आपल्याला काय मिळो नाही तर नाही मिळो, आपल्या वागण्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. ती खंबीरता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून ती खंबीरता घेऊन तरुणांनी काम करा. माझ्या माता भगिनी, खूप आता महिला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.